राम नॉस्ट्राईकला प्रतीक ही जोडी पहिल्या षटक खेळून होते गोलंदाज मित राऊंड द विकेटचा मारा पहिला चेंडू कट केले चांगला फटका आहे आउटफील्ड चांगली आहे गॅप शोधून काढले चेंडू जाईल इथे मात्र सीमा पार आणि आला हा चौकार पहिल्या चेंडूवर सुपर शॉट पाहिला आपण अतिशय क्लास फटका पाहिला पण थोडासा उजव्या चेंडू होता कट केला पॉइंटला बीट केलंय आणि बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी चांगली सुरुवात बॅटर पाहतोय आपण रामच्या माध्यमातून चौकाने खातं उघडतोय स्वतःच आणि टीमचं यास्पता फ्लिकचा फटका सुपर वा बाई वा काय क्लास शॉट खेळलाय या चेंडूवर जसा चेंडू तसा फटका दुसरा चौकार कशी करावी तर अशी करावी पहिला चेंडू पाहिला पण टप आपला थोडासा बाहेर जाणार होता कट केला त्यानंतर मात्र डाव्या ऑस्ट्रेलिया चेंडू भेटला फ्लिकचा फटका अंदाज अपना क्या बात आहे आणि एक रेकॉर्ड यावर्षीच्या हंगामामध्ये पाहतो की सलग 5 वर 5 चौका ठोकणारा पहिला बॅटर यावर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहतोय याच पात्र ऑन रे पाहतोय वाईडिस लॉंगॉनकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय शतशक तैनात आहे आणि मिळेल फक्त एक सिंगल 2 चौकांनंतर मात्र नॉस्ट्रेकला पोहोचल्या बॅटर राम व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय 9 या धाव संख्येवर चांगली बॅटिंग नाणेफेक हडल्यानंतर प्रथम बॅटिंग करणारा संघ आपण जो पाहतोय जनुमाना चौदरपाडा आणि टीमने सांगितलं की यावर्षी अंगामध्ये 1 नंबर 1 ला रँक करतोय 2 फायनल जिंकलेले जे दुसऱ्या क्रमांकावर रँक करतोय यावर्षी यस 2 वेळेस बॅक टू द बॅक 2 अंतिम फेरीत पोहोचलेला संघ आहे यस बिलकुल कारण की असोसिएशनचे जे समालोचक आहेत यावेळेस पाहता चांगला फटका टर्न केला चेंडूला आणि डावखोरा बॅटर सुद्धा चौकाने आपल्या डावाची सुरुवात करतोय प्रतीक टेनिस ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला आपण तर कित्येक बाहेरचे संघ भिवंडीमध्ये येतात पण रिकाम्या हाताने परतीचा प्रवास करावा लागतो जेव्हा कुठलाही भिवंडी ग्रामीणचा एक गाव विकेट संघ बाहेर जातो ना मात्र तिथून अंतिम फेरीचा किताब घेऊन येतोय 2 दिवसापूर्वी उदाहरण सांगितले चेंडू नंतर सज्ज होताना गोलंदाज याच पात्र काय घडलंय पाहायचंय टॉप एज आहे का इथं मात्र होय पंचाचा बोट आकाशाकडे धक्का बसलाय तो पहिला प्रतीक नावाचा बॅटर होतो बाद जे संघ बाहेर जातात तिथे मात्र हुकूमत गाजून येतात 2 दिवसापूर्वी 2 भिवंडीतले नामवंत संघ बेलापूर इथं जे सकाळचे शोक होता तिथे मात्र मेगा इव्हेंट 2 लाखाची टुर्नामेंट टेंबोली टीमचं चांगलं प्रदर्शन आणि त्याचबरोबर जय बजरंग कालिवली टीमचं सुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळालं होतं दोन्ही संघ खूप चांगले अगदी बरोबर आणि ही खऱ्या अर्थानं भिवंडी ची ओळख आहे काही संगणक सांगतात की आम्ही भिवंडीमध्ये काय जिंकत नाही कारण की खेळपट्टी सिमेंटची असते आणि काही कॅप्टन सांगतात की आम्ही सुद्धा याच विकेटवर खेळतोय बाहेर जाऊन आम्ही मातीवर खेळतो ते पण आम्ही जिंकून येतोय हे क्वालिटी आहे क्रिकेटचं पाहतोय आपण भिवंडीकरांचं नवीन बॅटर राहुल येतोय खेळपट्टीवर पहिला धक्का बसला धावसंख्या पाहिली आपण 13 धावा आहे धावफलकावर अशुभ आकडा म्हणला जातोय आणि त्याचा परिणाम की अजून एकदा सिद्ध झाले 13 धावसंख्येवर पहिला बॅटर बाद झालाय क्रमांक 3 वर नवीन बॅटर आता मात्र राहुल आलाय गोलंदाज सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं मी मारा करतोय मागणं षटक पॉवर प्लेचं षटक आहे चांगला चेंडू होता पाहतोय पण धीम्या गतीचा हा चेंडू टाकल्या गेलं त्यावर बीट झालाय बॅटर चांगला बॉल
कारण की रोहन तर यांच्याबद्दल जर बोलणं झालं त्यांचं मोठं योगदान टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये पाहतोय आपण. नो डाऊट एक चांगले क्रिकेटर या नात्याने खूप मैदाने गाजवली. त्यांचा मात्र एक दुसरा व्यवसाय त्याने सुरू केला होता ब्रिटिश लाईव्हच्या माध्यमातून आणि सातत्याने आज मात्र बिजी आहे आपल्यासोबत. प्रत्येक येतोय गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 13. वाईट गेंद. यावेळेस पात्र टॅप केलंय पाहतोय आपण आणि एक्स्ट्रा कव्हर कडे फक्त एक रन तिथे मात्र मिळेल. अतिशय चांगल्या सुरुवातीनंतर मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमचे गोलंदाज. याच पात्र हा कव्हर खूप चांगला फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण पण बॅकअप चांगलं. दोन अतिशय वेगात कंप्लीट करतोय बॅटर. टीमची धावसंख्या पुढे सरते आता मात्र पाहतोय आपण या दोन धावेनी 17. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण बॅटिंग करणारा संघ इथे मात्र पाहतोय की आपण जनोमान चौदरपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना पाहतोय आपण. गोलंदाज दुसरे षटक हाताळतोय तो म्हणजे प्रतीक. बॉल आणि बॅट मध्ये संघर्ष पाहायला मिळेल काय. गोलंदाज सज्ज होताना याच पात्र स्वीप करायचा होता खऱ्या अर्थाने. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. प्रत्येकदा चांगल्या चेंडूची हाताळणी इथे मात्र पाहायला मिळते. यावेळेस पात्र पाहतोय की हा अतिरिक्त चेंडू वाईटचा इशारा येतोय आणि आता मात्र एकेकी चांगली गोलंदाजी होताना मात्र स्वेर बॉलिंग पाहतोय आपण. धावसंख्या 18. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारा संघ जनमान चौदरपाडा पाहतोय आपण. अख्खा गाव एकत्र युट्यूबला पाहतोय आपण. यावेळेस पात्र चांगल्या लेंथ होता चेंडू होता. टप्प्यात थोडासा चेंडू बाहेर वळतोय. चांगली वापशी करताना इथं मात्र गोलंदाज पहिल्या षटकामध्ये जर पाहिला आपण तर 13 धावा. त्यानंतर मात्र चांगलं षटक हाताळलेलं आता पण त्या गोलंदाज प्रत्येक यांनी राऊंड द विकेटचा मारा पाहायला मिळतोय प्रत्येकच्या माध्यमातून. परत एकदा चुकीची बॅटिंग पाहतोय आपण. त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला कधीतरी जर शॉट अवघड वाटत असेल तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असते मित्रांनो. पण इथं मात्र एकाच फटका खेळण्याचा प्रयत्न अजून त्यावेळेस दुसऱ्या वेळेस बीट झालाय. शांत खेळ पाहतोय आपण सध्या तरी. चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये केली होती. बॅटर पाहतोय अजून सलामीचा खेळपट्टीवर राम आहे ज्यांनी लागोपाठ 2 चौकार क्लास फटके मारले होते. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाजांनी.
यास पात्र मजबूर केलंय, हे घडणारच होतं. टॉप एच आणि कुठली चुकी नाहीये आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय तो दुसरा. तर 2 षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 18. आदित्य वाकडे येतोय. क्रमांक जर पाहिला आपण 4 वर बॅटिंग करण्यासाठी चांगल्या सुरुवातीनंतर मात्र खराब बॅटिंगचं प्रदर्शन खास करून क्रमांक 3 वर आलेला बॅटर यांची धीमी खेळी त्यांनी दाखवली. प्रिन्स ऑफ चौदरपाडा म्हणून ज्याची ओळख आहे असे आदित्य वाकडे चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. ऑलराऊंडर खूप मोठं नाव आहे या टीम मध्ये. नाही, प्रत्येक भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये जर नाव द्यायचं असेल तर 2 आमचे असे समालोचक आहेत की उपमा देऊन सुद्धा नाव देतात. एक सिद्दीक भावे आणि कॉम्प्युटर ऑफ आमचे मित्र धुमाल सर. खूप चांगल्या खेळीची अपेक्षा असेल या बॅटरकडून. ज्या प्रकारे पाहतोय आपण अजून खेळपट्टीवर ठाम मांडून आहे राम. 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले. फक्त 4 चेंडूचा सामना केलाय. यास पात्रा फटका क्लिक करण्याचा प्रयत्न होता. स्कोरलेगकडे झेल बाद आणि अजून एक धक्का बसलाय तो तिसरा. एक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. तर 2 षटकाची खेळ जर पाहिला आपण त्यामध्ये हुकूमत बॉलरनी गाजवली. आता मात्र त्याच प्रकारे बॉलिंग अटॅक पाहतो तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज ज्या प्रकारे मारा करतोय हरीश समोर खेळण्यासाठी. बॅटर नौका चांगला चेंडू प्रत्येकदा पाहतोय आपण. अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग सध्या तरी पाहतोय आपण. या पाहता प्रत्येकदा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि तर मात्र अनुमान घेता आला नाही. 1 धाव आणि फक्त एक सिंगल रन्स या बॉल वरती येतोय आणि पाहतो की धावसंख्या बऱ्याच वेळेनंतर पुढे सरकता नाही. तर मात्र एका धावीने 19. तब्बल मला वाटतं की 6व्या चेंडूवर ही पहिली धाव मिळते. दोन्ही टीमचे दोन्ही राखीव खेळाडू. खऱ्या अर्थानं एकच राखीव खेळाडू असणं गरजेचं होतं माझ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, पण 2 टीम आहेत. यस राईट विकेट. गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा. यास पात्र ड्राईव्ह केले. लॉंगॉन शेताकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल. चांगला षटक अजून एक कंटिन्यू आपण पाहतोय. धावसंख्या 20. आतापर्यंत षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय. 1 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च करतोय गोलंदाज हरीश. स्कोरिंग करताना भावेश वजे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. या पात्र हा फटका चांगला आहे. स्वीट वाईस बॅट मधून आलाय म्हणजे या चेंडूवर छाप पडली षटकाराची. क्लास फटका.
आता मात्र एक समांजनक स्थितीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण जे हनुमान चौदरपाडा हा संघ नाणेफेक गमावण्याचा प्रथम बॅटिंग करताना वातावरण जर पहिला आपण 22 तर आज थोडंसं ढगाळ वातावरण पाहतोय आपण या दुपारच्या सत्रामध्ये. लपंडाव डाव आकाशामध्ये सूर्य आणि ढगामध्ये पाहतोय, त्या खाली मात्र हा क्रिकेटचा खेळ पाहतोय आपण. याच पात्र पंच केले, चांगला फटका इनफिल्डच्या वरतून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. अतिशय क्लास फटका पहिला आपण जागा बनवली आणि कट केला होता पॉइंटच्या डोक्यावरतून. अंतिम चेंडूवर चौकार आणि आता मात्र 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण, धावसंख्या 30. प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी पार केलेली आहे. चांगली बॅटिंग या षटकामध्ये. महागडे षटक तब्बल धावा खर्च केली आहे या षटकामध्ये 12. पहिल्या षटकामध्ये 13. त्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र आता हा शेवटचं षटक. आदित्य येतोय हा बॉलर्स हा षटक हाताळण्यासाठी. दोन्ही चांगले बॅटर आता मात्र बॅटिंग करताना पाहतोय. खास करून पंकज अतिशय क्लास बॅटिंग करतोय. एक चौकार एक षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चला आपण वेळ कमी खर्च करायचे आहे कारण की तब्बल आज 9 सामने आहेत. त्यामधून जर पहिला पण पहिल्या फेरीतला हा अजून एक सामना आहे तर मात्र रंगताना. गोलंदाज शेवटचे षटक टाकण्यासाठी आदित्य. पहिल्या चेंडूवर हा प्रहार पाहतोय आपण. सरळ बॅटनी स्टँड अँड डिलेवर सुपर शॉट हा षटकार. बॅटिंग डाऊन द ग्राउंड हवाई फायर षटकार आणि षटकारी मात्र आता सुरुवात झाली आहे या ओव्हरची. पुढचा बॉल राईटमध्ये विकेट मारा करण्यासाठी. अजून एक यावेळेस मात्र इशारा आलाय नो बॉल आणि मिळेल यावर अजून एक धाव. नो बॉल आणि फ्री हिट. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 38. फ्री हिटचा इशारा होते. बॅटर मात्र पंकजला एक सुवर्ण संधी असेल. पंकज सुद्धा एक पॉवरफुल हिटर आहे या टीमचा. राईटमध्ये विकेट सज्ज होतोय. परत एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण धावा किती मिळेल पाहिजे. एक धाव पूर्ण फक्त एकच रन्स इथं मात्र कंप्लीट होईल. एका धावनी टीमची धावसंख्या 39. आदित्य एक चांगला हिटर क्लीन फटकेबाजी करणारा बॅटर पाहतोय आपण. परत एकदा सज्ज होताना शेवटचे षटक प्रगतीपथावर दोन्ही टीमचे संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचे आहे. चांगला चेंडू होता. आडबॅटने पुल करण्याचा प्रयत्न पण खूपच उजाष्टीच्या बाहेर त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. तैयार होती हुई गेंदबाज. अगली गेंद अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई. कोई रन नहीं. कुठली धाव नाहीये. चांगलं षटक कमबॅक करताना पाहतोय आपण.
सज्ज होताना गोलंदाज रेटम ओव्हर द विकेट. यावेळेस पात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परत एकदा बॅकवर्ड स्कोर इकडे चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण झेल मध्ये तो रूपांतर होऊ शकला नाही आणि त्यापूर्वी मात्र 2 रन्स या बॉल वरती पाहतोय आपण आणि अशा तऱ्हेनं धावसंख्या पुढे सरते ती इथे मात्र 41. या डावातला शेवटचा चेंडू असेल, पाहतोय आपण. रेट द विकेट. या स्वतः बॅटची कड गली क्षेत्राकडे चेंडू जातोय. फक्त एक सिंगल रन्स येईल या बॉल वरती आणि अशा तऱ्हेने पाहतोय की आपण पहिला डाव समाप्त होतोय. धावसंख्या पाहतोय धावपलकावर 42 आणि 43 धावांचं आव्हान इथे मात्र उभं केलंय जय हनुमान चौदरपाडा या टीमनी. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा या टीम समोर टॉस कडे आपण वळणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. चला पुढील सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत आणि त्याची नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सरपंच आदरणीय विशुभाऊ म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि सन्माननीय हरिचंद्रजी पाटील हे सुद्धा यांच्या सोबतीला असतील. तर नो डाऊट एक खूप चांगलं व्यक्तिमत्व भिवंडीकरांचं नेतृत्व ज्यांना मिळतोय सातत्याने असे विशुभाऊ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. छापा आलेला आहे आणि सर्वप्रथम आपण विनिंग कॅप्टनला देऊया कोल्ड्रिंक्स. भाऊच्या हाती आपण हा कोल्ड्रिंक देऊया विनिंग कॅप्टनला. पाहतोय आपण यस आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. दोन्ही टीमला शुभेच्छा देताना साहेब. मुठवल टीमच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल केलेला आहे. त्यापूर्वी मात्र निश्चित या असोसिएशनची 6वी स्पर्धा पाहतोय. 5 स्पर्धा पार पडल्या गेलेल्या आहेत. या 5 स्पर्धामध्ये तुमच्या संघाची कामगिरी किती चांगली आहे? चांगली झाली. यस म्हणजे संघ फॉर्म मध्ये आहे. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा खूप चांगला आहे. अशा स्थितीमध्ये नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? सेलेक्शन. खूप खूप शुभेच्छा. आमच्या समेत पाहतोय आपण A1 जोडी आमनेपाडा म्हणजे नो डाऊट आमची विकी केने यांचं गाव आमनेपाडा आणि नेहमी सातत्याने तो क्रिकेटवर खूप प्रेम असतोय आणि जिथं नाणेफेक गमावली त्यापूर्वी मात्र ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की 6वी स्पर्धा आहे आणि जवळपास 5 स्पर्धेमध्ये A1 जोडी आमनेपाडा या टीमचं प्रदर्शन कशा प्रकारे राहिलं? 5 स्पर्धांमध्ये आम्ही 2 स्पर्धा खेळलो. दोन्ही स्पर्धांमध्ये आमची कामगिरी एवढी चांगली झाली नाही. या स्पर्धेमध्ये आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. अडीच तुम्ही सांगितलं की 5 स्पर्धा त्यामध्ये 2 खेळले. खूप थोडंसं खराब कामगिरी पाहायला मिळाली. आता मात्र बिग रेडी तयार झालेले आहेत तुम्ही कारण की सर्वांचा आरंभ झालेला आहे. काय अपेक्षा घेऊन आलात या स्पर्धेमध्ये? नक्कीच आजच्या दिवसातून क्वालिफाय करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याप्रमाणे आम्ही खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. A1 जोडी आमनेपाडा बॅटिंग करायची आहे तुम्हाला. तर आपण टॉस बॉक्समधून थेट कॉमेंट्री बॉक्सकडे जाणार आहोत. त्यापूर्वी मुठोल टीमनी नाणेफेक जिंकले. प्रथम शेताशन करण्याचा निर्णय. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे खास मित्र योगेश दादा सज्ज होतोय. चेक दरम्यान पाहू शकाल A1 जोडीची पुरस्कर्ते या तथा पेशाने ॲडव्होकेट आहे गणेशजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हावं. तुमचा मी स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आज एज कॅप्टन म्हणून आपण गणेश पाटील यांना पाहिलं कारण पूर्वीला आपण पाहिलं तर एक्झॅक्टली त्यांचे बंधुराज याचे निलेश पाटील परंतु आज स्वतः मात्र संघाचं प्रतिनिधित्व करतायत. वेलकम सूरज. मुठवल संघ सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे कारण मागच्या वर्षी मुठवल संघाने स्पर्धा जिंकली होती आणि तो संघ तुम्हाला या सामन्यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल.
थोडासा वेळ आपल्याकडे आहे तर इथे आपण ज्यांनी ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलंय त्यांचं आपण या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. लक्ष पाहिलं तर एक्झॅक्टली 43 धाबांचं लक्ष आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये 42 धाबा उभारल्या टीम जे हनुमान चोदरपाडा संघाने, आणि बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये पाहिलं तर अंतिम फेरीमध्ये संघ पोहोचला होता. परंतु कुठेतरी मागील संजय स्मृती चषकामध्ये एक छोटीशी चूक त्यांची पार पडली आणि ती स्पर्धा मात्र त्यांना सोडण्यास भाग पाडली. परंतु आता ही स्पर्धा वेगळी आहे. नव्यानं मात्र संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. ओ परफेक्ट यॉर्कर आधी वाकडे काय सुरुवात करतोय, जबरदस्त मात्र या ठिकाणी लेत होती. त्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाज हरेशने केला होता, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा संघाला इथे मात्र लागलाय पहिला धक्का. या स्पर्धेमध्ये पाहतोय की आपण पहिल्या क्रमांकासाठी जो आपण चषक देणार आहोत स्वर्गीय द्रौपदी नारायण तरे यांच्या स्मरणार्थ मयूर नारायण तरे याचकडून त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या क्रमांकाचा चषक आपण देणार आहोत स्वर्गीय गीता सुभाष भोईर यांच्या स्मरणार्थ भालचंद्र मधुकर तरे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकाचा तो चषक आहे भोंगा बैलाचे मालक अर्थात त्यांच्या स्मरणार्थ कुमार ओमकार गणेश वजे याचकडून आपण चषक देणार आहोत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरासाठी चषक देणार आहोत कुमार कौशल पंडित तरे अर्थात सिरगड एंटरप्राइजेसच्या वतीनं त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण ती ट्रॉफी देतोय स्वर्गीय रखमाबाई बाळराम पाटील यांच्या स्मरणार्थ अनिल मधुकर पाटील याचकडून त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय पाहुण्यांच्या सन्मानासाठी स्वर्गीय शांताराम बालुतर यांच्या स्मरणार्थ श्री गणेश शांताराम तरे यांचे विशेष आभार. त्याचप्रमाणे अशोकजी तरे, गणेशजी सकाराम तरे आणि जितेश रतन चौधरी यांचे विशेष आभार. आणि टॉस विनिंग संघटनेला जो आपण सीतेबाई देतोय रियांशी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर काशीनाथजी वजे आणि हरेश वजे यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. स्टेप मध्ये मात्र तिथे गोलंदाज थोडासा चुकलाय, त्याचप्रमाणे पाहतोय की पंचाकडून मात्र डेड बॉलचा इशारा घोषित केला गेला. या स्पर्धेमध्ये आपण कॅश प्राइज देणार आहोत पहिल्या क्रमांकासाठी. यास सोनाल गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सोनू शेठ दिलीप थळे यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. बॅट अँड बॅटच्या माध्यमातून चेंडू चालला अगदी दरम्यानच्या दिशेने थोडीशी मिस्टेक केली गेली आणि शेवटच्या क्षणाला जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतायत तोपर्यंत 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्याची संधी मिळाली आणि या 2 धाब्याने मात्र नक्षत्र चौधरपाडा संघाचा मात्र अकाउंट सुद्धा मात्र ती ओपन झालाय. न्यू बॅटर मात्र पाहू शकेल प्रतीकच्या सोबतीला आदित्य आलाय. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कॅश प्राइज जो आहे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनालीचे अक्षय शेठ पांडुरंग पाटील आणि आकाश रघुनाथ तरे यांचा सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आपण देणार आहोत सरुलेपाड्याची इंजिनियर दीपेशजी प्रकाश पाटील यांचे विशेष आभार. आधी पुन्हा एकदा हो चांगला चेंडू पावसाला उचली घेणारा चेंडू होता आणि अगदी खांद्याच्या जोरानं मात्र चेंडू इथे हाताला गेला. समालोचक कक्षासाठी पाहतो की चांगला सहकार्य देणारे आमची सोनाळ्याची संजयजी अनंता मडवी यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. जे थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय त्यासाठी आम्हाला भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सरपंच विश्वभाऊ म्हात्रे आणि प्रसिद्ध उद्योजक अमरजी म्हात्रे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये संपूर्ण आपण जे चेंडू वापरतोय जे आम्हाला मोक्षदा सोनू तरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत त्यांचे विशेष आभार. फुल टॉस परंतु मात्र पावसाळ्यात मैदानाच्या आतमध्ये झेल पकडला मिड विकेटला अजून विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. त्यानंतर पाहतो की आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जो आपण शीत पे देतोय कोल्ड ड्रिंक्स देतोय त्यासाठी आम्हाला भावेश शरण यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांचे विशेष आभार. त्याचप्रमाणे पाहतो की आपण जे एनर्जी ड्रिंक देतो या 7 हॉर्स एनर्जी ड्रिंक जे आपण धीरज तरे यांच्याकडून देत आहोत पाण्यासाठी आम्हाला साहिल तरे यांचे विशेष आभार इथे व्यक्त करणं गरजेचं आहे कारण त्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण या स्पर्धेमध्ये ब्रँडेड शूज देणार आहोत. माजी क्रिकेटपटू अर्थात ते पोर्टेबल मध्ये आय थिंक खेळतायत सरुलीपाड्याचे मिस्टर भोलेनाथ पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत जे आम्हाला सरुलीपाड्याचे समाजसेवक नवनाथ आप्पा भोईर याचकडून देण्यात आलेले आहेत त्यांचे विशेष आभार. आणि त्यानंतर सोनालीची सन्माननीय हेमंत प्रकाश पाटील आणि सन्माननीय तुषार पाटील सोनालीचे उद्योजक त्यांच्याकडून आपण एअर कूलर या स्पर्धेमध्ये देणार आहोत. तर या सर्व दात्यांचं आम्ही हृदयाच्या अंतकणातून आभार व्यक्त करतोय. एनपीच्या डोक्याचा प्रयत्न चेंडू हवेत गेला आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. अजून एक विकेटचं पतन म्हणजे आधीनं पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला कारण आपल्याच गावच्या संघाला धक्के दिले 3.
खराब स्वरूपात नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाचा विचार केला तर आपण पाहतोय, कारण तिघेही जर पहिले तर स्वस्तात बाद झाले, कारण हरेश शून्यावरती बाद झाला. तदनंतर पाहिलं आपण आदित्य वन डाऊन आला, तो सुद्धा मात्र 2 धाब्यांचं योगदान देऊन माघारी परतला. आणि जितेश जसा आला तसा तो मागे गेला, कारण तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. आणि आता प्रत्येकच्या सोबतीला आला नवीन फलंदाज दीप. हॅट्रिक बॉल फेस करतोय, हो ऑन साइडला पासून जागेवरती टॅप केला, चेंडू मात्र चालला अगदी जमिनी साइड. हो मिस्टेक घडली गेली, कुणाल होता त्या ठिकाणी स्वतः कॅप्टन्स, आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केलाय. आणि तत्पुरती पाहू शकाल फलंदाजाने तब्बल 3 धावा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागला गेल्या धावा 5. म्हणजे अजूनही मात्र आपण विचार केला तर या ठिकाणी 38 धाबींची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी. या स्पर्धेसाठी ज्यांनी अपाट मेहनत केली आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपल्याला आयोजन आपल्याला त्यामध्ये आवर्जून मी सर्वांचा उल्लेख करतोय. अशोक तरे असतील, हरेश वजे, कल्पेश वजे, गणेश तरे, तनिष तरे, कौशल तरे, मेघनाथ तरे, भालचंद्र तरे, आदेश तरे, हितेश तरे, दीपक चौधरी, सुमित वजे, जितू तरे, धीरज तरे, मोनिश तरे, आशिष तरे, सोनू तरे, आदि साहिल तरे, विकी तरे, मयूर तरे, ओमकार वजे, भावेश वजे, वैभव पाटील, सागर वनगा, दर्शन तरे आणि मंथ तरे, या सर्वांची आपल्याला मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात प्रत्येक वाकड्याने केली आणि पहिल्या चेंडूवरती सफलता आपल्या नाबावरती त्याने मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली. हे वैशिष्ट्य राहिलं प्रत्येक वाकड्याचं. आता रेतीवाला नाही तर आता मात्र काही दिवसामध्ये क्रिकेटवाला नवरा हवा असेल, कारण क्रिकेटला आता सोन्याचे दिवस आलेले आहेत. क्रिकेटमध्ये खूप स्कोप आहे, कारण आपण पाहतो की आता काही दिवसांनंतर तुम्हाला ISPL सारखी स्पर्धा सुद्धा आणि त्या स्पर्धेमध्ये पाहतो की भरघोस पारितोषिक सुद्धा आपण पाहतोय. आणि त्यासाठी तुम्हाला मात्र क्रिकेटमध्ये चांगली मेहनत सुद्धा करावी लागेल. ज्या तुम्ही पाहतो की क्वालिटी अगदी मोठमोठ्या स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर मात्र तुम्हाला ज्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा असतात त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला खेळ दाखवणं फार गरजेचं असेल. आणि पाहतो की रात्रीच आय थिंक NK स्पोर्ट खानवाल संघाच्या वतीने खेळत असताना प्रत्येक वाकडेला आपण BPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं. आणि आता मात्र पाहू शकतो की आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी आता मात्र सध्या तो इन ऍक्शन मध्ये आहे, मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी जी हनुमान चौदरपाडा संघाची आपण पाहतोय, कारण बॅक टू बॅक 2 फायनलचे सामने केले, त्याचा कॉन्फिडन्स एक्झॅक्टली हाय लेवलला आहे. आणि स्पर्धा पाहूया कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी गाजवतील. पाहू शकाल चेंडू एक्झॅक्टली पाहू शकाल की ऑनसाइडला टर्न केला आणि एक्झॅक्टली ही स्पर्धा त्याने एक वेळ जिंकलेली सुद्धा आहे. मला अजूनही आठवते मेहर इलोम बाबगाव संघ त्यांच्या विरोधात होता. 3 चेंडूमध्ये एका धाब्याची गरज होती. मी काल सुद्धा याचा उल्लेख केला होता. आणि त्या 3 चेंडूमध्ये एका धाब्याचं संरक्षण विजय तरेने केलं होतं आणि स्पर्धा मात्र या संघाने जिंकली होती. हा इतिहास राहिला या स्पर्धेमध्ये जे हनुमान चौधरपाडा संघाचा. त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज बाद. सेवन स्टार पैकी 2 स्टार आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न बाबा हरिभक्त परेड, रामकृष्णजी काकडे आणि अजितजी पाटील आपणास विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती, कारण ओमसाई आमले लोणार क्रिकेट असोसिएशनचा जो खेळ राहिला आहे त्याच्यामध्ये सातत्य आपण पाहतो की या टिकून ठेवला आणि भरपूर काही बदल झाला. त्याच्या पाठीमागे या 7 जणांचा पूर्णपणे हातभार आहे, त्याची मेहनत राहिली. आणि त्याचमुळे पाहतो की या असोसिएशनच्या अंतर्गत आपण डिसिप्लिन बाळगताना मात्र सर्वच खेळाडू पाळतोय. मी विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती थोड्याच वेळात राखीजी दिगाडकर यांचा सुद्धा मात्र शुभागमन होईल, कारण त्यांचा संघ आता मात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये आजच्या लॉर्ड्स मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. कासोच्या गतीने धावसंख्या आपण पाहतो. स्विंग अँड मिस.
पडल्यानंतर पहा अगदी जसा एखादा सर्प ओलंग घेतोय त्याप्रमाणे प्रत्येकचे चेंडू ओलंग घेत आहेत. पूर्णपणे फलंदाजाला बीट केलाय. फक्त 8 धावा आणि त्या 8 धावा जोडण्याकरता तब्बल 5 गडी इथे मात्र टीम नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाने गमावले. 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. आदित्यने मात्र खर्च केला होता 5, त्याने विकेट्स प्राप्त केले 3 आणि प्रतीकने धावा खर्च केल्या 3, त्याने विकेट्स प्राप्त केले 2. असा लेखाजोखा आतापर्यंत या सामन्याचा आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबॉल संघ तुम्हाला एन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. उत्तमशेठ पाटील जे मुठबॉलचे पोलीस पाटील आहेत त्यांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल शैलेशजी जाधव आणि गणेशजी पाटील यांनी संघाची बांधणी केलेली आहे. त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत अर्थात एवन जोडी आमनेपाडा. जेव्हा या संघाची बांधणी केली तेव्हा मात्र एवन जोडीच्या वतीनं आम्ही उपसरपंच चषक त्या ठिकाणी कव्हर केला होता. जबरदस्त त्या स्पर्धेचं नियोजन आपण पाहिलं होतं आणि मग त्या संघाच्या मात्र आपल्याला चांगल्या प्रमाणे बांधणी होत गेली आणि आता मात्र प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट हा संघ सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. परंतु कुठेतरी एखाद्या चषकाची त्यांना मात्र आतुरता आहे की तो कधी त्यांच्या हाती लागेल. काल पहा ना की 3-4 वर्ष तब्बल मेहनत केली जे अंबिका देवरीपाडा संघाने आणि अखेर त्यांचं स्वप्न मात्र या स्पर्धेमध्ये साकार झालं आणि अक्षरशः ऋतिक गोडे या व्यासपीठावरती त्याच्या डोळ्यातून अश्रूंची गंगा वाहिली. हा एक क्षण असतो, हा एक मोमेंट असतो आणि जसा त्यांनी मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश केला या खेळपट्टीला त्यांनी नतमस्तक केलं. म्हणजे पहा की एका ट्रॉफीला किती महत्व आहे आणि तो स्वप्न तुमचा पूर्ण होईल एवन जोडी. त्यासाठी तुम्हाला सुद्धा आम्ही शुभेच्छा देतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अभय आणि अभयने सुद्धा पाहिली की डॉट चेंडूने सुरुवात केली. वेलकम रामकृष्णजी काकडे आणि अजितजी पाटील, आपलं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हो अजून एक असं वाटते की गोलंदाजासमोर मात्र पूर्णपणे फलंदाजी आज आपल्याला फ्लॉप ठरताना पाहायला मिळते या नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाच्या वतीनं. कारण एकही चौकार आला नाही, एकही षटकार आला नाहीये. असं वाटतं की ही सीमा रेषा नाही तर लक्ष्मण रेषा आहे की काय, की आपल्याला ती रेषा ओलांडायची नाहीये. ज्या हेतून सध्या आपण पाहतो की फलंदाजी सुरू आहे. हा फटका अभेद केलाय परंतु क्षेत्ररक्षक वेगाने चाललाय परंतु चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. जणू काही आमचा आवाज बॅटरच्या कानापर्यंत पोहोचला की काय बॅटर अजयच्या आणि त्याच्या बॅटमधून एक दर्शनीय स्ट्रोक पहिला 4 धावांसाठी चौकार. अशाच प्रमाणे फटके तुम्हाला खेळावे लागतील. नॉन स्टॉप क्रिकेट खेळावं लागेल आणि त्याला सुरुवात केली. जबरदस्त फटका. ओ झेल ड्रॉप झालाय. मोका भी दिया और छक्का भी दिया. दरम्यान शुभ आगमन होतो 7 स्टार पैकी 1 स्टार अर्थात माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे केरवलीचे राकेशजी दिगाडकर मनस्वी 11 संघाचे पुरस्कर्ते आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. धावा यायला सुरुवात झाली आणि पावसाळ्यात आता मात्र चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत विचार करता 8 चेंडू शिल्लक आणि 25 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त मॅच ऑन आहे असं आता मात्र म्हणावं लागेल. ओ दडपण आता मात्र गोलंदाजावरती पाहतोय. किती मोठा गोलंदाज असू द्या त्याच्या विरोधात जर एखादा मोठा फटका जर आला तर त्याच्या लाईन मध्ये आपण सातत्याने पाहतो की बिघाड होत असते आणि ती बिघाड पाहायला मिळाली गोलंदाज अभयच्या या स्पेल मध्ये. कारण तब्बल 2 चेंडूचा आपण जर विचार केला एक्झॅक्टली 4 लगेच त्यांनी चेंडू हाताळले जरूर परंतु मागच्या 2 चेंडूवरती तब्बल त्याने खर्च केले 11 आणि समीकरणामध्ये पुन्हा बदल होणार. 8 मध्ये 24 ची गरज. या 2 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. परंतु अगदी इष्टाच्या रोखाला चेंडूची हाताळली. बॅटची ऐतिक आतली कडा लागली. चेंडू चाललाय पायलेकडे. पंच तेच दर्शवतात की बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झालाय. पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली आपण पाहिली. मग पंच रमेश म्हात्रे सर असतील, मिकादा या नावानं खूप प्रसिद्ध पंच आहेत, त्यांच्या सोबतीला पावसर पंच सँडी सर आणि पंच देवदास पाटील सर तिघांची मात्र उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू फार निर्णायक असेल. 7 मध्ये 23 ची गरज. कोण कोणावरती करणार मात. इथे एखादा मोठा फटका येणार का अभयच्या विरोधात परंतु नाही. चेंडू चालला जमिनीच्या साह्यानं
तर क्षेत्ररक्षक वेगाने झेपावलं, दुरीचा प्रयत्न आणि एसटीच्या पाठीमागे नसीब आहे, म्हणजे इथे मात्र त्याच्याकडून मिस्टेक घडणार नाहीये आणि अखेर दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम राकेशजी दिगाडकर उर्फ रॉकी बाई. आज बाट त्याने चेंज केलेले आहे आणि पाहू की आज त्यांचा कमबॅक होणार की नाही, त्यासाठी देऊया त्यांना आपण शुभेच्छा. समीकरण पाहू शकाल आपण 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता असेल. टीम नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाला सामना जिंकण्याकरिता वेळेचं थोडस भान ठेवायचं. प्रतीक, चला फिल्डिंग तुम्ही लावून घ्या, कारण आपल्याला सुद्धा आज नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. कारण सध्या आपण पाहतोय क्लायमेट मध्ये सुद्धा मात्र भरपूर काही बदलाव पाहायला मिळतोय, कारण त्याचा काही नेम नाहीये. कारण विश्लेषकांनी सांगलं की डिसेंबर मध्ये कदाचित तो येऊ शकतोय. त्यामुळे विनंती करतो की आपण फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं षटक गोलंदाज अतुलच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फुलटॉस, चेंडू वेगाने चाललाय, परंतु पाहू शकाल विजय तरी मात्र चेंडूवरती झेपावले गेले. आज विजयकडे चेंडू का सोपवला नाहीये, कारण एक्झॅक्टली प्रॉपर गोलंदाज त्यांच्याकडे होता, परंतु कुठेतरी अतुलवरती आता विश्वास संगणकाने दाखवलाय. तो मात्र इथे या संगणकाचा विश्वास सार्थ ठरवणार का. पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 20 धावांची गरज आणि अजयकडे ती ताकद आहे, क्षमता आहे. जरूर तो 7व्या क्रमांकावरती आलाय जरूर, परंतु मोठे फटके तो खेळू शकतोय. हो, परंतु जर अशा प्रमाणे जर चेंडूच्या हाताने झाली तर मात्र आय थिंक हा टोटल पाहतोय की कुठेतरी कठीण होऊ शकतोय. अगदी फुलर लेंथ पूर्णपणे तिथे फलंदाजाला अगदी ब्लॉक केला आणि पाहू शकाल सिंगलच धावते ते मात्र घेण्यासाठी संधी मिळाली. अजयच्या सोबतीला पाहू शकाल 8व्या क्रमांकावरती हेमंत आलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, 19 धाब्यांची अजूनही आवश्यकता. आमच्या सोबतीला पाहू शकाल भावेश वजे आहेत एज अ स्कोरर म्हणून. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा त्यांनी चांगला खेळ साकारला एज अ बॉलर म्हणून, परंतु त्यांचं अस्तित्व संपूर्ण झालं आणि आता ते पूर्णपणे फोकस करतात आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. त्यांचं करू हार्दिक स्वागत. हो, पुन्हा पाहू शकतो. हो हो, आय थिंक प्ले डाऊन झाले त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटला ब्रश जरूर झाला, परंतु शेवटच्या क्षणाला मला पाहिलं तर चेंडू एक्झॅक्टली एस्टॅनवरती जाऊन धडकला आणि अजूनही ते मात्र विकेटचं पतन आपल्याला होताना पाहायला मिळतो. या विकेट क्रमांक 7, आतापर्यंत 7 गडी गमावले नक्षत्र ज्युनियर या संघानं. चला आता 3 मध्ये 3 तुम्हाला ठोकायचे आहेत, ते ठोकले जाणार का. नवीन फलंदाज पाहू शकाल दर्पण आला आणि त्याच्यावरती दर्पण सुद्धा आहे. हो, बॅटची कडा आहे का नाही. चला अजून मात्र दर्पणला काही चेंडू खेळण्याची संधी मिळेल, कारण या सामन्याचा विचार जर केला तर पूर्णपणे आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतो. जे अनुमान चौदरपाडा संघाचं हरकत नाहीये, चौदरपाडा संघ जिंकणार आहे. त्यापेक्षा अजून काय हवं आहे, कारण दोन्ही संघ चौदरपाडा गावातीलच आहेत. आपल्या गावाच्या नावाने दोन्ही संघ खेळतायत. आपल्या गावाचा नाव रोशन करण्याकरता. ओ पुन्हा पाहू शकाल अतुलकडे क्षमता आहे की तो चेंडूला मात्र वळवतोय, फिंगर रोल करतो आणि पडल्यानंतर 5 जास्तीत जास्त चेंडू त्याचे अगदी बाहेरच्या दिशेने निघतायत. आउट स्विंगर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे असं वाटतं की विजय तरेचा जो क्रमांक आहे तो धोक्यात असेल अशा रीतीने जर अतुलने गोलंदाजी केली तर. परंतु युवकांना संधी देत आहेत, ही चांगली बाब आहे. अजून हो, इन स्विंगर म्हणजे दोन्ही बाजूला तो चेंडूला मात्र वळवू शकतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अखेर सामना जिंकलाय जय हनुमान.